आज आपण बिना बॅटर भिजवता किंवा बॅटर न तयार करता इन्स्टंट बन डोसा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाटी बारीक रवा घेतला आहे। त्यात 1 वाटी दही, पाणी आणि मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे। ते बॅटर अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी होते आणि ते एका बाउलमध्ये काढून घेतला आहे। तुम्हाला आवडल्यास तर नक्की ट्राय करा। त्यामध्ये मी इनो टाकला आहे आणि थोडा वेळ ते झाकून ठेवलं आहे। नंतर आपण त्याचा एक तडका तयार करणार आहोत। एका पॅनमध्ये मी तेल, जिरं, मोहरी, किसलेलं आलं, उडदाची हरभऱ्याची डाळ, लसण सर्व काही परतून घेतलं आहे। तसंच त्यात कांदा, कढीपत्ता टाकून परतून घ्यायचा आहे। कांदा काही लालसर होऊ द्यायचा नाही। थोडासा परतला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ते सर्व तडका आपल्याला त्या बॅटरमध्ये टाकून ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। त्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आहे। नंतर मी त्याच पॅनमध्ये तेल टाकून जिरं, मोहरी, उडदाची डाळ, आलं, लसण परतून घेत आहे। आपण या डोश्यासोबत खाण्यासाठी इथे टोमॅटो आणि कांद्याची चटणी बनवत आहोत। त्यानंतर रफली चॉप केलेला कांदा, रफली चॉप केलेले टोमॅटो, थोडं मीठ, थोडी हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर सर्व काही टाकून मी इथे परतून घेत आहे। कमी गॅसवर त्याला चांगलं परतू द्यायचं आहे आणि याला पण जास्त लालसर होऊ द्यायचं नाही। त्यामध्ये हिरवी मिरची आणि लाल मिरची पण टाकली आहे, म्हणजे जेणेकरून दोन्हीची चव आपल्याला यावी। हे सर्व परतून झाल्यानंतर त्यात हळद, टोमॅटो मी इथे शेवटी टाकली आहेत आणि थोडीशी चिंच टाकली आहे। मीठ टाकून त्याला हे करून मिक्सरमध्ये त्याची चटणी बनवून घेतली आहे। त्या बॅटरमध्ये आपल्याला नंतर कोथिंबीर टाकून एक तडका पॅन घ्यायचा आहे। तडका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून त्यात आपल्याला ते बॅटर टाकून 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे। बॅटर तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात, थोडं कमी जास्त झालं तरी चालेल। झाकून ठेवून एका बाजूने खरपूस होईल अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे आणि झाल्यानंतर त्याला पलटून दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं आहे। मी इथे 2 बन डोसा बनवून दाखवला आहे। अशा प्रकारे हा बन डोसा रेडी होतो। मुलांना तर खूप आवडतो। एकदा नक्की ट्राय करा। माझे चॅनल आवडत असल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।